नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे पॅनकेक. तर हे पॅनकेक कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. यात 1 टेबलस्पून मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च, 1 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि हे सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं. यात आपल्याला दूध घालायचं आहे. पाऊण कप दूध आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि याचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. सोपी रेसिपी आहे आणि छान होतात हे गव्हाच्या पिठाचे पॅनकेक. इथे आपण कंडेन्स मिल्क याच्यामध्ये घातलेलं आहे. तर जवळजवळ 100 ग्राम कंडेन्स मिल्क आपण इथे याच्यामध्ये घातलं आणि हे परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर हे असं छान आपण फेटून घेतलेलं आहे आणि याचे आपण पॅनकेक बनवणार आहोत. तवा छान गरम झाला. याच्यावरती आपल्याला 1 टेबलस्पून असं प्रमाण घेऊन हे पॅनकेक बनवायचे आहेत, म्हणजे हे सारखे होतात. तर 1 टेबलस्पून, एका टेबलस्पूनचा 1 पॅनकेक असे आपण हे बनवले आहे. नक्की बनवून बघा, खूप छान होतात. तर इथे एका साईडनी हे छान झाले आहेत. दोन्ही साईडनी आपल्याला हे छान होऊ द्यायचे आहेत. तर इथे आपले हे पॅनकेक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपले हे पॅनकेक तयार आहेत. त्याच्यावरती आपल्याला चॉकलेट सॉस घालून हे एकावरती 3 असे आपण ठेवणार आहोत. हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला डेकोरेट करू शकता. तर इथे आपले हे व्हीट फ्लोअर पॅनकेक तयार झालेले आहेत. नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.